बघा टेस्ट नंबर 70 जिओग्राफीचा डे 2. ठीक आहे. महाराष्ट्राचा स्थान व विस्तार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कोणती विधाने बरोबर आहे? एनिमेशनला जायला पाहिजे. कोणती विधाने बरोबर आहे? मल्टी स्टेटमेंटमध्ये, जिओग्राफीमध्ये, कंबाईनच्या पेपरमध्ये. मल्टी स्टेटमेंटमध्ये एनिमेशनला लावाच, वेळ वाचेल. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का? मग डायरेक्टली सीडी चेक करू आपण. पूर्व पश्चिम लांबी 800 बाय गॅझेट नुसार बरोबर आहे आणि क्षेत्रफळ 3,713. म्हणजे आन्सर ऑप्शन 4 असायला पाहिजे. ए सी डी बरोबर. कॉमन सेंटेन्स वाचायचं नाही. इलिमिनेशन झाल्यानंतर कॉमन सेंटेन्स वाचायचं नाही. ते घरी आल्यावर वाचवा. ठीक आहे. आलं लक्षात? ते कॉन्फिडन्स तेवढा आपल्याला पाहिजे. लक्षात घ्या. त्याचं उत्तर आन्सर ऑप्शन आहे 4. ए सी डी पहिलं बरोबर. अक्षरवृत्त विस्तार रेखावृत्त विस्तारापेक्षा कमी आहे. मग तो कॅल्क्युलेट करून घ्या. 15-22 त्या अनुषंगात 72-80. भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे आणि विस्तारही विचारला आहे. तर 3,713 एकमेव ऑप्शन मध्ये आहे, म्हणून काही हरकत नाही. कॉर्डिनेट्स एक्झॅक्टली पाठ नसले तरी चाललं असतं, कारण की क्षेत्रफळ फक्त एकच ऑप्शन मध्ये बरोबर आहे. परंतु असं होऊ शकते क्षेत्रफळ 2 ऑप्शन मध्ये बरोबर राहील, त्यावेळेस कॉर्डिनेट्स बरोबर पाठ करा. सब कॉर्डिनेट्सवरही कधी कधी विचारलाय. 36 दोन्ही 72 लक्षात ठेवजा. आणि इथे 80-54. पुढे क्वेश्चन नंबर 3. कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा नगर बरोबर आहे. उपनगर आहे की शहर आहे? शहर. मुंबई शहर. त्याच्यामुळे विचारलं होतं फक्त अचूक ब बरोबर. आन्सर ऑप्शन 2. किती नंदा चुकला? वाचा बरोबर. एवढं माहित असेल पाहिजे आपल्याला. सर्वात कमी सर्वात जास्त. एकदम बेसिक फॅक्ट आहे माहित असण्यासारखी भूगोलमध्ये. हा पुढे पूर्व पश्चिम लांबी रिपीट झाला. आन्सर ऑप्शन 800 किलोमीटर बाय गॅझेट. लक्षात घ्या, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. गॅझेटनुसार आयोगानं दोन्ही उत्तर हेच दिलं आहे. काही जणांना ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण आयोगानं रेफरन्स दिला महाराष्ट्राचं गॅझेट जे दरवर्षी पब्लिश होत असतं, त्याच्यामध्ये तोच डेट आहे कंटिन्युअसली. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960. आन्सर ऑप्शन 4 यापैकी नाही. आहे का कोणी? नव्हतं ऑप्शन तर मग 26 जानेवारी करून टाका. यस, आहे का कोणी? ठीक आहे. 5चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 6. काय म्हणते बघा. उत्तरेकडून दक्षिणे. काही वाचत बसायचं नाही आहे. डायरेक्टली जर आपलं पॅरलल रिडिंग असलं, रिडिंग बिटवीन द लाईन्स, कधीच टायटल वाचायचं नाही. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय खाली ऑप्शनचे सब ऑप्शन आहे हे दिसत आहे. मग हे पहिलं नाही वाचलं चालेल. डायरेक्ट इथं लक्षात द्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा बा डोंगर रंगाचा क्रम. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला पहिले माहिती असलं पाहिजे सातपुडा वर. एखाद्या चुकीनं मग महाराष्ट्रात सातमाळा अजिंठाच घेईल. सातपुडा नंतर सातमाळा अजिंठा नंतर हरिश्चंद्र बालाघाट नंतर महादेव डोंगररांग. अ ड व क. ऑप्शन कोंडा. कोंडा आहे कोल्हापूर पणजी. कोप झाला म्हणून फोडलं असं. कोल्हापूर पणजी कोप. कोल्हापूर पणजी कोप झाला म्हणून फोडलं असा. नंतर मुंबईचा नाथ शॉर्टकट आपला, म्हणजे मुंबईचा नाथ म्हणजे खडघाट. माळशेज घाट. हनुमंते आहे कोल्हापूर कुडाळ कोकू. आणि माळशेज आहे मग ठाणे अहमदनगर. काय तो उत्तर? 4. 4 3 2 1. शंभू महादेव डोंगररांग कोणता आहे? भीमा आणि कृष्णा. सर्वात खालचं खोरं मग आपला तो विन 7 6 वरून निघतं. क्वेश्चन नंबर 9. कोणती विधाने बरोबर आहे? तिन्ही सेंटेन्स बरोबर दिलेले आहे आयोगानं. तुम्ही डेटा पाठ करून ठेवा. जांबा दगड बेसॉल्टच्या रासायनिक विधानापासून तयार झालेला आहे. पुढचा पाचगणीचा टेबल लँड सातारा. महाबळेश्वर जांबा दगड आढळतो कारण 3000 मीटरपेक्षा जास्त पाऊस. बरोबर दिलेली आहे फॅक्ट. कोकण किनारी प्रदेश आढळणारा जांबा दगड दुय्यम स्वरूपाचा आहे. इथं कोणी विचार करू नये. विरोधी शब्द आहे बा, प्राथमिक असेल. आपण काही जिओलॉजिस्ट नाही आहे. आहे तर आहे मग दुय्यम स्वरूपाचा. ठीक आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4 ए बी सी. क्वेश्चन नंबर 10 बघू काय म्हणते बघू. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार म्हणजे हा पर्जन्य छायाचा प्रदेश बोलताय. बरोबर आहे. पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. यस, आपल्याला माहित आहे. म्हणून कन्फर्म विदर्भाचा भाग आपण
निश्चित पर्जन्याचा प्रदेश पकडतो. तिसरा, अति पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. बरोबर, एक्झॅक्टली चुकीचं आहे. प्रमाण वाढत जाते अति पूर्वेकडे, कारण की घनदाट जंगल आहे, नद्याचाही प्रवाह आहे, त्या अनुषंगानं बाष्प सपोर्ट भेटतो बाष्पाला आणि मग तिकडे पाण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे 1 आणि 2 बरोबर पहिलं उत्तर आहे. ध्यान 3. क्वेश्चन नंबर 11. सगळे सेंटेन्स अगेन इथे बरोबर दिलेले आहे, त्यामुळे डेटा तुम्हाला पाठ करायसाठी मी दिलेला आहे. सह्याद्री अरबी दरम्यान आपल्याला माहित आहे कोण आहे, कोकण आहे. अरबी समुद्राला लागून प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे. यस, विचारलाय क्वेश्चन आयोगानं, प्रस्तरभंग किंवा भ्रंश होऊन. दक्षिणोत्तर लांबी कोकण किनारपट्टीची आहे, लक्षात घ्या. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 700 किलोमीटर. आणि कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ, हा उद्या जाऊन वन लायनर PYQ येऊ शकतो डायरेक्ट. कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ, रिकामी जागा सांगा. तर 30,000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आन्सर ऑप्शन बरोबर 4. नेक्स्ट पुढे, पालघर 2014 बघून घ्या. आता याचं उत्तर आपल्याला माहित आहे. सिंह जालन्याचा लपला गडात जाऊन व नंतर हिंग खाऊन पळाला, असा शॉर्टकट आहे. सिंह जालन्याचा म्हणजे सिंधुदुर्ग जालन्याचा, ठीक आहे. म्हणजे जालना नंतर लपला गडात जाऊन म्हणजे त्या अनुषंगानं गडचिरोली, नंतर नंतर म्हणजे याच्यामध्ये मध्ये वाशिम आहे, त्यानंतर मग मुंबई आपल्याला माहिती आहे, नवी मुंबई. हिंग खाऊन म्हणजे हिंगोली आणि गोंदिया, आणि नंतर पळाला म्हणजे पालघर. 2014 काय याचं उत्तर? 4, 3, 2, 1 बघून घेतो. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 2 नंबर उत्तर आहे. 1, 3, 2, 4. 1, 3, 2, 4. एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखल्या जाते. काय आहे? महादेव की सातमाळा? महादेव डोंगर. तुम्हाला होमवर्क आहे या क्वेश्चनच्या अनुषंगानं. शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाट, बरोबर आहे. या दोन्ही याच्या उपरांगा बघा. बामनोली, यवतेश्वर, ह्या कशाच्या उपरांगा आहे बघून घ्या एकदा. उपरांगा करा. याच्यावर आता रंगावर क्वेश्चन खूप झाले. येईल क्वेश्चन तर कदाचित आता त्याच्या सबस्ट्रीमवर येऊ शकतो. तर नेक्स्ट लक्षात ठेवा, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाट याच्या उपरांगा करा. ठीक आहे. सातमाळा अजिंठाच्याही बघा, कारण की नांदेडच्या अनुषंगानं त्याच्या स्ट्रीमवर क्वेश्चन विचारलेला आहे आयोगानं. ओके, नेक्स्ट पुढे, सातारा महाबळेश्वर, नंदुरबार कुठे आहे आपलं? तोरणमाळ पठार, पुण्यामधलं लोणावळा खंडाळा आणि पालघर मधलं जव्हार. बघा याचं उत्तर काय? 14चं 4 नंबर. नेक्स्ट पुढे, क्वेश्चन नंबर 15. यस, काय म्हणते? भूशास्त्रदृष्ट्या अतिशय भक्कम आहे भूभाग महाराष्ट्र राज्याचा, की आपल्याला माहिती आहे. जनरली काही भूकंप प्रवण प्रदेश वगैरे नाहीये, एकमेव झाला होता. त्या अनुषंगानं का बरं? तर हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. हे 2 बिलकुल नाही मारायला पाहिजे. मग याच्या दोघातलं मोस्ट कॉमन, विविध खडकापासून की प्राचीन? भक्कम आहे कारण प्राचीन आहे. ठीक आहे. पुढे 16, क्वेश्चन नंबर 16. काय म्हणते बघा, सर्वच बरोबर ऍक्च्युली. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे कोणता आहे? तापी, पूर्णा, खोरे. सातमा अर्जुनाच्या डोंगरेस दक्षिणेस गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट त्याच्या दक्षिणेस भीमा. शंभू महादेवच्या दक्षिणेस कृष्णा. 3, 7, 6 आगोह बुवा भीम क्रू. या पेपरमध्ये 9 क्वेश्चन सुटतात. ठीक आहे. 16चं उत्तर आहे 2. 17 सांगा. गाव कोणत्या जिल्ह्यातला आहे? रायगड. गुड. त्यामुळे कोणता झरा जळगाव मध्ये नाही आहे? तर अडावेत, उपनदेव, सुपनदेवही लक्षात ठेवा, आणि चांगदेव, हे 4 आहे. उपनदेव, सुपनदेव, चांगदेव आणि अडावत, हे 4ही कुठे आहे? जळगाव मध्ये. तुम्हाला होमवर्क आहे आज गेल्यानंतर पर्यटन या टॉपिक मध्ये गरम पाण्याचे झरे, तर हा टेबल दिलेला असा वाचून घ्या. ठीक आहे. पुन्हा एकदा वाचा, गरम पाण्याचे झरे, अकलोली वगैरे, वज्रेश्वर विचारला आहे क्वेश्चन. पुढे, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान कोणता आहे? कोकण किनारपट्टी. सिंपल क्वेश्चन. यस. 15
नाही ना, अतिशय भक्कम आहे, त्याच्या मागे कारण आहे प्राचीन खडकापासून बनलेला आहे. तुमचं म्हणणं आहे अग्निगंधक खडक मोठ्या प्रमाणात आढळतात म्हणून. नाही नाही, मग तेच कारण नसेल, त्याच्यापेक्षा महत्वाचं आर्कियन आहे ना. मग आर्कियन आहे, कडप्पा आहे, हे कारण नसू शकतं की बा नाही बा बेसल्ट आहे म्हणूनच काय म्हणू शकतो आपण अतिशय भक्कम आहे, ते कारण नसू शकतं. मी जे म्हणणं आहे की रूपांतरित की अग्निजन्य नसतं बरोबर असतं का, मग अर्वाचीन आहे, कडप्पा आहे त्या अनुषंगाने, त्यामुळे ते त्या अँगलनं विचार करू नका. ठीक आहे, 15चं उत्तर आन्सर ऑप्शन 3. नेक्स्ट पुढे 18 झालं आपलं. 19 सांगा. सिंहगड शोधला पाहिजे पहिले तर. तानाजी हिचं उत्तर 2-2 ठिकाणी आहे ना. नंतर मग रायगड हिरोजी इंदुलकर आहे 100%. उत्तर आहे 3. 4-3-1-2. पुरंदर सवाई माधवराव यायला पाहिजे पुण्यामध्ये, शनिवारवाडा सवाई माधवराव. आणि दौलताबाद 4-3-4-3-2 है ना, दौलताबादचं बिल. त्याचं उत्तर आहे 3. 4-3-1-2 लक्षात घ्या. सिंहगड तानाजी मालुसरे हे माहिती आहे, म्हणजे 2 ऑप्शन क्लिक होतात 100%. क्वेश्चन नंबर 20 सांगा. काय उत्तर आहे? पश्चिम घाट. अस्तंबा काय? सातपुडा. ठीक आहे, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? त्या प्रामुख्यानं कोणत्या प्रशासकीय विभाग जिल्ह्याची संख्या अधिक आहे? कोणता आहे? औरंगाबाद विभाग. ते होमवर्क आहे तुम्हाला, तसं येईलच पुढे नाशिकचा क्वेश्चन. ते होमवर्क असं आहे की प्रशासकीय विभाग हे जिल्ह्यानुसार पाठ करा. अमरावतीत किती एक्झॅक्टली, नाशिकमध्ये किती आहे, ओके, छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे, नागपूरमध्ये किती आहे, हे पाठ करा. ठीक आहे, जिल्ह्याची संख्या, तालुक्याची संख्या, जिल्हा आणि तालुके दोन्ही पाठ करा. तालुके आणि ठीक आहे. नेक्स्ट पुढे सांगा आता. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस. त्याचा मॅप क्लिअर आहे, त्याला डायरेक्टच लक्षात आहे. पूर्वेस नाही आहे, पश्चिमेस आहे. तर गेला. ठीक आहे, सॉरी बरोबर नाही पाहू आपण. धुळे नंदुरबार जिल्ह्यात 2 राज्याच्या सीमा आहे आणि भौगोलिक क्षेत्रफळ 3,713 आहे. बरोबर. ते उत्तर आहे बरोबर नाही. 23चं उत्तर 1. पुढे 24 प्रशासकीय विभागानुसार जिल्हे दिले आहे. या पेपरमध्ये मुद्दाम मी तालुक्याचे क्वेश्चन 4-5 टाकलेले आहेत. तुम्ही तालुक्यावर फोकस करा. इथून पुढे आता काहीतरी सरप्राईज म्हणून आयोगाचा एकमेव एरिया आलेला आहे तालुके. त्यांना माहिती आहे मुलांना सातमाळा अजिंठा पूर्ण पाठ झालाय. ठीक आहे, अमरावती विभाग म्हटलाय म्हणून मग यवतमाळ मधला घाटंजी येईल, नागपूर मधला भिवापूर येईल, औरंगाबाद मधलं सेनगाव आणि कोकणामधलं खालापूर. एखादा तिथे प्रिंटिंग मिस्टेक सुटते. कोल्हापूर कोल्हापूर आहे वाटते ना इकडे, परतवाडा वगैरे अचलपूर है ना. करू नका. अमरावती मधला विभाग प्रश्न वाचा बरोबर. प्रशासकीय विभागानुसार तालुके. अमरावती विभागामध्ये कोणता जिल्हा आहे? यवतमाळ घाटंजी. नेक्स्ट पुढे उत्तर काय मग 24चं फर्स्ट ना. 25 कर्नाटक तेलंगणा कोणता आहे? नांदेड. आन्सर ऑप्शन 4. हे होमवर्क आहे तुम्हाला आजसाठी. भारतामधले बरोबर आहे हे जे काही वेगवेगळे देश आहे त्या कोणत्या 2 वेगवेगळ्या देशाला सीमा लागून आहे ते करा प्रिपेअर. तर मी इथे ममियाना आपमे मित्री सांगितलं आहे, ओम बटस्वा. ठीक आहे, तसं इथे महाराष्ट्रातले जिल्हे हे कोणत्या कोणत्या राज्यांना याची बाउंड्री लागून आहे ते करा. त्याचा आपला जुना शॉर्टकट सर्वांना माहिती आहे. नवीन विद्यार्थ्यांनी जुन्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करून ते शॉर्टकट घेऊन घ्या. पुढे 26 कडप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? कोल्हापूर, सिंधुदुर्ग. 27 नाशिक. काय 54 पाठ करा, एकदम जवळ जवळ आहे हे. 54, 56, 58, 52 जे काही आहे ते बरोबर आहे. 76 आहे मग डायरेक्टली 1. सो बेसिकली हे पाठ करा. किती तालुके आहे? सर्वात जास्त यवतमाळ आणि यना आणि नांदेड 16 तालुके आहे यनामध्ये. ठीक आहे, यवतमाळ आणि नांदेड सर्वात जास्त. ओके. 28 पूर्व विदर्भ कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. कोणता असेल? बेसॉल्ट ऑब्विसली. 29 दुसरे सर्वात उंच शिखर आहे का कोणी? कळसुबाई प्लीज. ठीक आहे, दुसरे सर्वात उंच शिखर दुसरं विचारलं होतं, कळसुबाई पहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 कोणता किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? कोणता आहे? रिया.
यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक. चॅप्टर सुरू झाल्यावर पहिल्या 2 पेजवर थेरी दिलेली आहे. पिया किराणा काय आहे, फियॉड काय आहे इत्यादी वाचून घ्या. 31 कडप्पा खडकश्रेणी पैनगंगा गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. याच्यामध्ये धारवाडमध्ये आढळते. धाम शॉर्टकट आहे. धारवाडमध्ये मॅग्नीज. ठीक आहे. ओके. नंतर गोंडवाना खडकश्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. तिन्ही बरोबर आहे. असे काहीतरी शॉर्टकट होते. आन्सर ऑप्शन याचं 3, 4 आहे. ही बरोबर. लोक होतं म्हणजे कडप्पामध्ये लोह खनिज आहे. लोक. 32 प्रशासकीय विभागांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. ठीक आहे. आता सर्वांना माहिती होतं औरंगाबाद सर्वात मोठा आहे आणि सर्वात आपलाच आहे अमरावती विभाग क्षेत्रफळा. म्हणून मग सगळ्यात पहिले ड, सगळ्यात शेवटी क पाहिजे है ना. कोणता ऑप्शन आहे? आणि आन्सर ऑप्शन 4. उत्तर दक्षिण मध्ये पूर्ण शोधत जाऊ नका. इथे लावायला काही ऑस्कर नाही भेटणार आहे तुम्हाला. आलं का लक्षात? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम क्रम मध्ये डायरेक्टली शॉर्टकट न जा. पहिलं आणि शेवटचं चेक करून उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजे. तेव्हा तुम्ही कमी सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचाल. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 33. उत्तरेस पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या आहेत. कोणता आहे? सातपुडा आणि गाविलगड. हिरा कुठे आहे? रायगड, बीड, पुणे, भंडारदरा, अहमदनगर, उजनी, सोलापूर. कोणता उत्तर? 4, 1, 3. 35 यस. दोन्ही सेंटेन्स बरोबर दिलेले आहे. बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे आणि उद्रेक झाला त्याच्यातून ज्वालामुखीची निर्मिती झाली. आन्सर ऑप्शन अ आणि ब बरोबर आहे. यस. पुढे कोणती जोडी चुकीची आहे? कोणती आहे? गाविलगड. कुठे आहे? ईशान्येस. ठीक आहे. ईशान्य पूर्व असं लक्षात ठेवा. आग्नेस गाविलगड टेकड्या चुकीचा आहे. बाकी बरोबर आहे. सातमाळा, गाळणा, धुळे, अक्राणी टेकड्या स्टार करता महत्वाचा आहे. ईशान्य दगा, दर्गेसा, गोंदिया. नैऋत्येस तेरेखोल. यस. 37 सांगा कोणता घाट उपयुक्त आहे? ज्यांनी प्रवास केला त्यांना माहिती आहे. फोंडा आणि आंबोली. आन्सर ऑप्शन 1 मालवण, वेंगुर्ला आणि गोवा. लॉजिक नाही यायला पाहिजे की 100% माझं उत्तरामध्ये आंबोली पाहिजे. आंबोली असणार ऑप्शन 1च आहे. सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग आपल्याला माहित असला. कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? हा मुद्दा नव्हता 4 पैकी कोणती लागून नाही, कारण की सगळ्याच लागून आहे. पण सगळ्यात कमीत कमी आहे 39. यस. सोलापूर माळशिरस आहे. लातूर शिरूर अंतपाळ, जालना मंठा, बीड गेवराई. प्रादेशिक क्षमता तिकडल्या लोकांना ते सोपं जाईल. आपल्या इकडले जेव्हा येते आहे टाकलेला मी क्वेश्चन खाली मुद्दा है ना. म्हणून मग तालुक्यावर जे क्वेश्चन आले तर जिथे आपण राहतो त्या विभागाचे ऍटलिस्ट माहित पाहिजे आपल्याला. किंवा आपण प्रवास जर केला आणि जर आपल्याला सवय असेल प्रवास करताना बाजूच्या ज्या ही प्लेट्स असतात आपण वाचत असलो प्रवासामध्ये झोपत नसलो तर है ना. बरोबर. सो बेसिकली याचा फायदा होऊ शकतो. मला झालेला होता. 39चं उत्तर 4, 3, 2, 1. 40 चिखलदरा थंड हवेचे ठिकाण 1115 बरोबर आहे. हरिश्चंद्र चिखल अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर शंभू महादेव गोदावरी आणि भीमा नदी खोऱ्यांना विभक्त. चुकीचं विचारलंय. ठीक आहे. ब आणि ड चुकीचं आहे याच्यामध्ये. ब आणि ड. बरोबर आहे. नेक्स्ट पुढे पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याची सीमा किती आहे? 5. त्यासाठी होमवर्क आहे तुम्हाला. मागे मी करून घेतलं होतं असं सेकंड आपल्या बॅचमध्ये. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला महाराष्ट्राचा जो काही आहे प्रशासकीय विभागानुसार एक मॅप काढून घ्या. ठीक आहे. असा जो असेल पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि आपला पूर्व विदर्भ. त्याच्यानंतर मग जे आहे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला बाउंड्री करू शकता तुम्ही आणि महत्त्वाचे जिल्हे करा. सर्वात जास्त क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा फ्रिक्वेन्सी आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनुषंगानं. इथे मग पूर्ण आपला एरिया. ठीक आहे. त्यामुळे तो प्रशासकीय विभाग चांगला करा. पुढे 42 यायला पाहिजे. 2 जरी माहित आहे आपल्या ओळखीचे बघा सोडवा क्वेश्चन. सिंधुदुर्ग, मालवण, पालघर, मोखाडा. हे क चं उत्तर 3, उत्तर 2.
ठीक आहे. बाकी माहीत नसले तरी कन्फ्यूज होऊ नका. चॅलेंज हे आहे जिओग्राफीमध्ये की तुम्हाला माहीत असल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ द लॉजिक. ठीक आहे. मग बाकी रत्नागिरी, लांजा, हे रायगड, पोलादपूर 4, 3, 2. समजलं? नेक्स्ट पुढे 43 सातपुडा 2 भागात विभागला गेलेला आहे. नाही, बऱ्हाणपूर. हा PYQ आहे, लक्षात ठेव. बऱ्हाणपूर गॅप जे आहे, तसं इकडे मालडा गॅप आहे. नॉर्थ ईस्ट वेगळा झाला आपल्याकडून. तसा बऱ्हाणपूर गॅप आहे मध्य प्रदेशमध्ये. सातपुडा 2 भागात विभागला गेला आहे, दख्खनचा पठार आणि वरचा भाग. ठीक आहे. जिल्हे सातारा, लिंगमळा, अहमदनगर, रंधा, ठाणे, चिंचोली, सिंधुदुर्ग, आंबोली. चं उत्तर 3 2 ठिकाणी. 2 माहीत पाहिजे होते. चं उत्तर 4. किती यायचं उत्तर? 4 1 2 नंबर. 4 1 2 3. 45 आहे. कंपॅरेटिव्ह बेनिफिट. अहेरी, कोडची, मुलचेरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहे. तिकडले असतील त्यातल्या त्यात जास्त स्पेसिफिक. धानोरा. ज्योती कुठे आहे ते? चंद्रपूर ना? ज्योती चंद्रपूरमध्ये. 46 सेट ठेवलेला आहे मुद्दाम. आयोगाने त्रास नाही दिलाय तुम्हाला. 1 2 3 4 पाठ करून ठेवा. उद्या जाऊन याच्यातला वन लाईनर डायरेक्टली येऊ शकतो. 1376, 1293, त्र्यंबकेश्वर 13 4, तोरणा 14 4. विचारलाय क्वेश्चन. ही आधी जोड्या लावायला आला, नंतर तोरणाचा वन लाईनर आला याच्यातून. 14 4 तोरणा येऊ शकते. राजगड, शिंगी, त्र्यंबकेश्वर, कारण की आयोगानं डेटा दिला आपल्याला. पुढचा 47 सांगा कोणता आहे? नाशिक. पुणेवाल्यांनी आज पुन्हा गळून, मी मागं ट्रेसिंग करायला सांगितलं होतं तुम्हाला. प्रशासकीय विभागानुसार ट्रेसिंग करा. आज मॅप घ्या आणि विभागानुसार शेप बघून घ्या कुठे काय आहेत. ठीक आहे. याचं उत्तर आहे नाशिक. नेक्स्ट पुढे 48 एकमेव माहित पाहिजे आपल्याला जे अपवाद आहे. विंद कुठे पाहिजे? चं उत्तर 4. चंद्रपूरमध्ये एक्सक्लुझिव्हली विंध्यन खडक आहे. बाकी जरी तो मग कधी कधी कोकणात जातो खडक, कधी कधी मग आपला पूर्व विदर्भात 100% आहे, तो मिक्स राहतो. परंतु विंध्य हा एक्सक्लुझिव्हली पूर्व विदर्भामधलं, त्यातल्या त्यात चंद्रपूर. एवढा जरी अपवाद माहित असला, जसं आपल्याला माहिती आहे की बॉक्साईट पूर्व विदर्भात जमतच नाही बिलकुल, तसा 3-4 वेळा क्वेश्चन विचारला आयोगानं, है ना. म्हणून मग इथे चंद्रपूर. बाकी 16 मग आर्कियन, नांदेड, सिंधुदुर्ग, धारवाड, शनी, पूर्व नागपूर, भंडारा आणि गोंडवाना मग 1 4 2 यवतमाळ, गडचिरोली, अमरावती. नेक्स्ट 49 सांगून द्या काय याचं उत्तर? 3 1 4 2 सिंधुदुर्ग, ओके, लातूर, वाशिम, गोंदिया. लास्ट 50 काळणा, धुळे, ठीक आहे, सरगेसा, गोंदिया, शिरोली, गडचिरोली, गरमसूर, नागपूर. काळणा, धुळे 3 1 4 2. ओके, करा कॅल्क्युलेट. यस सांगा.
45च्या वर पाहिजे एनी हाऊ. 45च्या खालीवाल्यांना अलार्म आहे, तुम्ही बरोबर पाठ करा. ठीक आहे. पाठांतरच म्हणे तिथून पूर्ण जिओग्राफीचे 7ही दिवस पाठांतरावर भर द्या. ठीक आहे. ह्याच्यासाठी बेस्ट वे तुम्ही मग ग्रुप डिस्कशन करू शकता. इन केस जर गोष्टी ऑडिओ व्हिज्युअल जास्त लक्षात राहायच्या असेल तर, आणि जर स्वतःलाच बुक वाचून कंटाळा आला असेल, ग्रुप डिस्कशनमध्ये वेळ घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर 51 पासून डिटेक्ट करू. Krebs cycle in respiration, fumaric acid gets converted into malic acid by. हा सर्वांसाठी नवीनच क्वेश्चन होता तेव्हा. मग मी लॉजिक लावलं होतं डिहायड्रेशन की डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रेशन तर माहिती आहे आपल्याला, म्हटलं काहीतरी नवीन असेल तर उत्तर बरोबर आहे, डिहायड्रोजिनेशन. चांगला क्वेश्चन आहे. 52 पुढचा. नॉट इन्व्हॉल्ड इन रेस्पिरेटरी प्रोसेस, कॅल्विन सायकल. कॅल्विन सायकलचा टेम्परेचरचा संदर्भ आहे. रेस्पिरेटरीमध्ये एस TCA सायकल आहे, त्याला स्क्रेप सायकल म्हणतो आपण. ETS म्हणतो त्याला आपण, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि EMP पाथवेलाच दुसरं नाव आहे ग्लायकोलिसिस. इन हे बरोबर आहे, पहिलं उत्तर चुकीचं आहे. पुढचं. HSK और C टाईप फोटोसिंथेसिस ऑकर्स इन शुगर केन. तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने आज होमवर्क आहे. घरी गेल्यानंतर C3 C4 हे बघून घ्या. कॅम C3 C4 आणि कॅम काय फरक आहे बघून घ्या. 54 विचारलो द मॅक्सिमम yield ऑफ ATP फ्रॉम द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ सुक्रोज, तर हे 60 याचं उत्तर आहे. 3 नंबर. यस. एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन काय असेल? CO2 प्लस H2. आन्सर ऑप्शन 4. अनएरोबिकचं लक्षात ठेव जा. होमवर्क मी सांगूनच देतो. प्लांट आणि ॲनिमलमध्ये आपल्याला माहिती आहे. ॲनिमलमध्ये अनएरोबिक झालं तर एक्सरसाइजच्या वेळेस लॅक्टिक ॲसिड येतं, आणि प्लांटमध्ये अनएरोबिकच्या वेळेस आपलं अल्कोहोल तयार होतं. ठीक आहे. इथिलीन. ठीक आहे. त्यामुळे 55 उत्तर आहे 4. 56 सांगा कोणत्या पार्टमध्ये होतं फोटोसिंथेसिस? सगळ्याच. ग्रीन स्टेम्स, लीव्स आणि फ्लॉवर्स टू अ लेजर एक्सटेंज. ऑप्शन 4. 57 याचं उत्तर आहे 2. पाठ करून ठेवा हा क्वेश्चन, उद्या जाऊन वन लाइनर किंवा रिपीट होऊ शकतो. 57. 58 इन फ्रॉग एक्सटर्नल रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन लंग्समध्ये, बकल कॅव्हिटी आणि स्किन तिन्ही ठिकाणी. ऑप्शन 1 आहे 58चं 1. 59 एअर इनहेल्स एव्हरी इंडिव्हिज्युअल पर्सन अप्रॉक्सिमेटली डेली 10 to 20 kg. रोल ऑफ ऑक्सिजन इन एरोबिक रेस्पिरेशन काय आहे? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. 60चं उत्तर 2. 61 एंड प्रोडक्ट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन रिपीट झाला. आन्सर ऑप्शन 4. 62 सांगा लार्जेस्ट क्वांटिटीमध्ये कोणता एन्झाईम आहे? RUBP ऑक्झलेज, कार्बोक्झिलेज. यस. ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाइंग बॅक्टेरिया कन्वर्ट माहीत असायला पाहिजे. नायट्राइट, नायट्रेट. NH4 to NO3. आन्सर ऑप्शन 3. 64 तर 1 आहे. 65 इनऑर्गॅनिक सबस्टन्स, 65चं 2. ओके डन. नेक्स्ट आता पुढे येतो जॉमेट्री. ठीक आहे. आता डिपेंड आहे प्रत्येकाचा आपापला जॉमेट्री कसा आहे. मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. जॉमेट्रीचा इनपुट आउटपुट रेशो फार काही चांगला नाही आहे. तुम्ही जॉमेट्रीला फार जास्त काही करता, क्वेश्चन येईल याची गॅरंटी नाही, किंवा मग फार कमीच करता तर क्वेश्चन येईल याची गॅरंटी आहे. बरोबर आहे. तो डिपेंड आहे की तुम्ही जर आजपर्यंत जॉमेट्री नसेल केलं तर पहिला टॉपिक आहे तुम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही स्किप करू शकता, किंवा कारण की त्याचा इनपुट आउटपुट रेशो फार विचित्र आहे ना. मग त्याच्या पायी आपल्याला किती वेळ घालवायचा डिपेंड आहे. एखाद्यानं जर ऑलरेडी प्रिपेअर असेल, तुमचं इन प्रिपरेशन असेल, तर मग कंटिन्यू करा. गो फॉर दॅट. समजलं का? पहिलं सांगतोय ऑप्शन. तेच मी स्टॅटिस्टिक्ससाठी सांगणार नाही, कारण की स्टॅटिस्टिक्स आपल्याला मेन्सच्या वेळेस आहे है ना. पण जॉमेट्रीसाठी ते रिस्क तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुमचं आत्ता 0 स्टॅटिस्टिक्स आहे, सॉरी जॉमेट्री आहे, तुम्हाला काहीच नाही माहीत, पाय आर स्क्वेअरही माहीत नाही आपल्याला, आपल्याला जर आयताचं क्षेत्रफळ विचारलं त्याच्याही फॉर्म्युलाचे BMW आहे ना, मग नाही गेलं तरी चालेल. ठीक आहे. बाकी मग कंटिन्यू करू शकता, तुमची चॉईस. 66चं उत्तर आहे 2. मी नाही गेलं कधी, बाकी मी समोर आहे. ठीक आहे. 67 आन्सर ऑप्शन 4. तिन्ही अबक. 68 1. सोपे सोपे नका चुकू फक्त, पण नाही केलं तर मग तरी हा क्वेश्चन मी बरोबर आणला होता. 68 वा.
मला विचारलं होतं, मग याच्यामध्ये मला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, 100% 180 बेरीज येणार आहे. 180 बेरीज आहे, 20 एक दिलेला आहे आणि मधला किती असेल मग 90 पॅरलल आहे एकमेकाला. बरोबर आहे. मग तिसरा भेटेल ऑटोमॅटिकली 70. हा नाही चुकला पाहिजे. 69 याचं उत्तर आहे 2. 770 चौरस मीटर. 70चं उत्तर आहे 4. 294 चौरस मीटर. याच्यामध्ये तुम्ही जे स्ट्रेट येतात जॉमेट्रीतले ते सोडवा. जिथं डबल डबल फॉर्म्युला लावा लागते डिराईव्ह करून, ते नाही केले तरी चालेल. 71 आन्सर ऑप्शन 4 हा कठीण आहे थोडा. 72 आन्सर ऑप्शन 2. आता इथे काय लॉजिक लावलं असतं मी तेच ऑप्शनमध्ये लॉजिक लावतो. 50% वाढ 50% घट, दोनपैकी उत्तर असलं पाहिजे 100. मग जर आयतीची लांबी निम्मी आणि रुंदी तिप्पट केली, वाढवली आहे त्याचा अर्थ वाढ झाली असेल. आन्सर ऑप्शन 2. 73 आंतरकोन किती अंशाचा असेल? बहुभुजाकृती आहे तर 150. 73चं उत्तर 2. 74 आन्सर ऑप्शन 4. 75 45 सेंटीमीटर. 1 नंबर उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे 76. हा सगळा तिथे तुमचा वाचनाचा खेळ आहे 76 पासून. तुम्ही कसं वाचता, ज्यानं प्रॉपर वाचलं तिला उत्तर येईल. त्याचं वाचनामध्ये घाई केली आणि घाई आहे तुम्हाला कशाची प्रश्न संपवायची, तर इथे हा क्वेश्चन चुकू शकतो. 76चं उत्तर आहे 2. एफ. लॉजिक काहीच नाही त्याच्यामध्ये, फक्त वाचन प्रॉपर करावं लागते. सोमवारनंतर दुसरा कोणता येतो? 77चं उत्तर काय निघालं? मंगळवारच आहे ना नक्की? मंगळवार उत्तर आहे. 78 काय लॉजिक आहे? -2 + 3. आन्सर ऑप्शन त्यातला जो बी आहे ना त्याच्यामध्ये तो लॉजिक फॉलो नाही झालाय. ते उत्तर 2 नंबर. 78चं 2. 77चं 3 है ना. 79चं उत्तर 4 मंगळवार. 80 80चं लॉजिक काय? +2 + 2 + 3. तर सेम फॉलो होतं. चौथ्यामध्ये फॉलो होत नाही ते. 4 8 4 डेल्टा पाहिजे होता ऍक्च्युअली, तर 8. 81चं उत्तर 3. 82चं उत्तर 3. 80चं उत्तर 4 आहे. 81चं उत्तर 3 सी. 82चं उत्तर 3 डी. 83 उत्तर 1. 84चं उत्तर 1 एम आणि जी. आणि 85 हा घरी आल्यानंतर सोडवायचा किंवा जर जमलं तिथे सोडवायचा. 85चं उत्तर 3. तर मग तिथं प्रॅक्टिस करून पाहिजे. 85चं उत्तर आहे 86. इयरबुक घेतलेला आहे आता. त्यामध्ये राजकीय व घटनात्मक ते लक्षात घ्या, जे मी परिक्रमातून कव्हर केलं आहे राजकीय घटनात्मक, ते इयरबुकमधून क्वेश्चन नाही घेतले. तर तुम्ही आपण वाचलं तेव्हा लक्षात आलं असेल की ऑलरेडी आपण क्वेश्चनही सोडवलेलं आहे. बरोबर आहे. मग ते वगळता मी हे क्वेश्चन याच्यातून घेत आहे. त्यामुळे इयरबुक वाचताना तुम्हाला महत्त्वाचं सगळंच वाचायचं आहे. सेकंड फेजमध्ये मी इयरबुक घेणार आहे क्लासमध्ये. त्यातलं कोणतं वाचायचं आहे? पहिले आपण क्वेश्चन सोडवणार आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करत आहे आपण. मग 32 दिवसानंतर जेव्हा आपलं क्लास होईल तेव्हा डायरेक्टली रॅपिड फायर इयरबुक तुम्हाला तुमचं घेऊन यायचं आहे. मी सांगेल हे करावं. समजलं? 85 86चं उत्तर आहे 2. ह्या 3 मध्ये होणार आहे चेंजेस. 75 ए, 164 ए आणि 239 डबल ए क्लॉज ए 2. 130 व बिल आहे. नेक्स्ट पुढे त्याच्या पुढचं जे आहे ना 83 172 327 129 व बिल आहे. वन नेशन वन इलेक्शनचं. त्याच्यामध्ये ते 3 आर्टिकल चेंजेस होणार. 87 सांगा काय चुकवलं आहे? 66 पाहिजे. यस, प्रोसिजर जे आहे इलेक्शन प्रोसिजर 66 आहे. 88 मध्ये श्री चंद्रशेखर 49 आहे म्हटलं. आलोगारा ते आधीचे आहे. ठीक आहे. 89 कीर्ती खंडपीठ दोन्ही बरोबर ठेवलेले आहे. 6 जिल्हे समाविष्ट आहे याच्या अधिकार क्षेत्रात आणि मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ माहित आहे. भूषण गवई यांनी हे बी. 90 लोकपालचे नवीन ब्रीद वाक्य. सशक्तीकरण, भ्रष्टाचार, उदारीकरण. अंत असते प्रारंभ. 91 90चं उत्तर 3 आहे. मी ऑप्शन सेट केला सांगत आहे. 91 ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवड आयुक्त. त्याच्यामध्ये निवड समितीत कोण नव्हते? राज्यसभेचा विरोधी पक्षनेता. कशाला घेणार ते? ठीक आहे. 92 किती?
मणिपूर 11 वेळा. 93 कुठे आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद गुरुग्राम. दिल्ली केलाय का कोणी? लॉजिक काय बघा तिथे. सांगितलंय तुम्हाला, जर पॉलिसी मेकिंग असेल किंवा जर केंद्राचा विषय असेल तो, तसं यावेळेस होतं राज्यसेवेत. स्किल सेंटर होतं, मिनिस्ट्री होता शब्द तिथं, दिल्लीच असणार. तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मग याचा अर्थ दिल्ली नसणार. हे लॉजिक होतं तिथं. 100% काहीतरी स्पेसिफिक नाव असेल. त्या स्पेसिफिक बघा, 3 एकदम महत्त्वाच्या सिटी आहे, वेगळं काहीतरी आहे, गुरुग्राम. आन्सर ऑप्शन 3. 94 सर्वच योग्य ठेवलेलं आहे. कायमस्वरूपी लोक अदालत सेवा केरळ, बालन्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषांतन पंजाब, फौजदारी कायदे 100% अंमलबजावणी चंदीगड. जीएसटी परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री. 96 सेटा व्यापार करार कोणासोबत केलाय? युके. युके युके. 97 सहकार धोरण काय चुकवलेलं आहे? वाचता तुम्ही, फक्त तुम्ही टायटलच वाचत राहता. ठीक आहे. 2002 पहिलं सहकार धोरण माहिती असलं पाहिजे ना. 2001 आहे की 2002 आहे? 2 आहे ना. 98 चढता क्रम लावा. सीबीसी नाही आहे, सीबीए, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र. यस. 99 काय आहे? बल्गेरिया की अल्बेनिया? अल्बेनिया तो पहिला एआय मंत्री आहे. बल्गेरिया. आन्सर ऑप्शन 3. 99 कॉर्सिका सर्वात चांगलं बेट आहे. 100 भारतीय व्यवस्था स्थानी पोहोचलेला आहे. मी गेलो नाही आहे, एखाद्याला वाटून. ठीक आहे. 100चं उत्तर 4 जपान. ठीक आहे. मागे टाकत भारतीय व्यवस्था स्थानी पोहोचलेला आहे. लवकर आटोपला सेकंड पेपर. ठीक आहे. आज आपण बोलू प्रोक्रॅस्टिनेशन. काय होते याचा अर्थ? यस. आणि ॲस्पायरंट फेजमध्ये आपली ही आवडती सवय असते. ठीक आहे, की कोणताही सॉफ्ट कॉमन आपल्याला भेटला की आपण फक्त बहाणे शोधतो कसं प्रोक्रॅस्टिनेट करायला पाहिजे. आणि एकदम चांगलं रिझन असते तुम्हाला, एकदम म्हणजे इमोशनल रिझन असते तुमच्यासाठी, की जेव्हा तुम्ही ते गोष्ट करत नाही, जसं मॅथ्स रिझनिंग केलं नाही, त्यासाठी तुमचा माइंड पटपट पटपट 10 चांगल्या गोष्टी सांगेल आणि तो अपीलही करेल स्वतःला सांगा, नाही बरोबर आहे, आज तुझं मॅथ्स रिझनिंग नाही झालं कारण की खरंच तुला इतका त्रास झाला. आलं लक्षात? तो ॲस्पायरंट फेजसाठी लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा मोठा एक जो आहे, जे आपण म्हणतो एक्सक्यूजसाठी जबाबदार असणारा शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन. त्यामुळे आजपासून ॲस्पायरंट फेजमध्ये नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे मागच्या ज्या काहीतरी वर्षापूर्वी यूपीएससीच्या टॉपर होत्या, मी नेहमीच त्यांचं नाव घेतो, टीना दाबी. त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू आला होता तेव्हा त्यांनी एक चांगली सवय सांगितली होती, की जर इन केस मी अभ्यासाचं आजचं माझं हे टार्गेट ठरवलेलं आहे, हे जर कंप्लीट नाही झाले आणि या दरम्यान जर एकदम माझ्या जवळच्या मैत्रिणीची पार्टी आहे, तर मी ते पार्टी मिस नव्हती करत, मी पार्टी अटेंड करत होती. मग रात्री आल्यानंतर ते टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय झोपत नव्हती, है ना. मग ऍटलीस्ट आपण इतकं तर सॅक्रिफाईस नाही करत, माहिती आहे आपल्याला थंडीचे दिवस आहे सध्या, है ना. पण मग माझं म्हणणं आहे, निदान आग्रह तरी ठेवा की आजचं टार्गेट ठरवलेलं आजच झालं पाहिजे. नाही झालं तर ऍटलीस्ट ते पहिले दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सकाळी प्राधान्यानं ते मी करेल. कल करे सो आज कर, आज करे सो अभी, कहने के दिन बीत गए, संत कबीर, है ना. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. ॲस्पायरंट फेजमध्ये काय होत आहे माहिती आहे काय? जसं मॅथ्स रिझनिंगला तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय, सायन्सला तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय, सध्या रिव्हिजनला तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय. तुम्ही हा विचार करताय की उद्या याच्यापेक्षा चांगला दिवस असेल आणि उद्या मी ही गोष्ट करेल. मग उद्याचा दिवस चालला जाते, मग तुम्ही ठरवता परवाच्या दिवशी काहीतरी चांगलं वेगळं घडेल, लॉटरी लागेल, 24 तासाच्या जागी देव प्रसन्न होईल, 30 तास दिला आपल्याला, है ना. असं होणार आहे का? हे दिवसाचे टाइम फिक्स आहे ना. तुमचं काय चुकत आहे? टाइम मॅनेजमेंट. ओके. सो बेसिकली प्रोक्रॅस्टिनेट केलं ना तर तुमचा रिझल्ट प्रोक्रॅस्टिनेट होते, दुसरं काहीच होत नाही. तुम्ही जेवढं गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट कराल, जसं उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यात टफेस्ट आहे विषय इतिहास, आणि तुम्ही इतिहासाला प्रोक्रॅस्टिनेट करताय कशासाठी? त्याची योग्य वेळ यायची वाट पाहताय तुम्ही, आणि तो वेळ कधी येणारच नाही, कारण की रादर हा तुमचा एक्सक्यूज आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं ॲस्पायरंट फेजसाठी अलार्म आहे हा, लक्षात घ्या हा शब्द, की तुम्हाला जे
कठीण वाटते ना ते ओळखा आणि त्यावर लगेच तात्काळ ऍक्शन घ्या. त्याला जर प्रोक्रॅस्टिनेट करत बसलात तर बाकीचे विषय लय स्ट्रॉंग होतील आणि हा विषय जसा आहे तसाच असेल. आणि म्हणजे कंबाईनच्या एक्झाममध्ये कोणतेही घ्या, प्रिलिम्स पास होण्यासाठी तुम्ही कोणत्याच सब्जेक्टमध्ये एक्सपर्टाईज नाही पाहिजे. तुम्ही सगळ्या सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज पाहिजे. तर नेहमी सांगतात लाय सर, बरोबर आहे. म्हणून सो बेसिकली नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याच सब्जेक्टला नाराज करू नका. त्याला त्याचा वेळ द्या आणि त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळण्यासाठी डिपेंड्स तुमचा तो सब्जेक्ट किती वीक आहे, त्यात तुम्ही किती शार्प आहे आणि तुम्ही त्यात किती एक्सलंट आहे. बरोबर? म्हणून लक्षात घ्या, आजचा ॲस्पायरंट फेजमधला आजचा शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेट. डोंट प्रोक्रॅस्टिनेट. ठीक आहे? गोष्टी त्या दिवसच्या त्या दिवशीच करा. कारण की काय असते, दुसऱ्या दिवशी नवीन टार्गेट्स येतात. पुन्हा ते जे आहे पुन्हा जे आहे सगळं डिपॉझिट होत जातं आणि मग वीकच्या शेवटी येतं टेन्शन आणि मग टेन्शन आल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनमध्ये पुढचा वीक बेकार जातो. असं करत-करत परीक्षेच्या 15 दिवस आधी इतकं बेकार हे टाईम बॉम्ब बनून जातं आणि त्या टाईम बॉम्ब बनल्यामुळं त्या प्रेशरच्या याच्यामध्ये तुमचे आरामात 10 मार्क्स कमी होतात. त्याच्यामुळे जर टेम्परामेंट शेवटच्या 15-20 दिवसात चांगला ठेवायचा असेल, तर बेस्ट आहे का 30 दिवसा अगोदर ठरवलेले टार्गेट्स कंप्लीट करणं एनी हाऊ. हे जर रेंगाळत गेले, तर ते साचत जातात आणि त्याचं येतं प्रेशर आणि प्रेशर बरोबर डिस्ट्रॅक्ट करते तुमच्या कर्मा आणि कर्मा डिस्ट्रॅक्ट झाला इट्स डिस्ट्रॅक्ट युअर रिझल्ट. सगळं सायकल आहे. समजलं? त्यामुळे प्रॉपर डिसिप्लिन राहा. सगळ्यात महत्त्वाचं शिस्तीत राहा. तर मी कितीही जर तुम्हाला असं वाटत असेल, पण ज्या दिवशी मी शिस्तीवर घेतो मग तुम्हालाही माहीत आहे ना. सो बेसिकली शिस्तीत राहा. क्लासमध्ये आल्यानंतर व्यवस्थित बसा, व्यवस्थित बोला, व्यवस्थित राहा, है ना. सगळ्यांना अगेन वॉर्न. ओके. सो बेसिकली टाईम पाळा आणि तुमचे सुद्धा जे काही रुटीन आहे ते मेंटेन करा. कारण की हे शेवटचे 29 दिवस आहे. पुन्हा ही प्रिलिम्स येणार नाही आहे, पुन्हा हा वेळ येणार नाहीये. कारण की याच्यानंतर जी मेन्सची बॅच आहे त्याच्यासाठी आपण असेच प्रयत्न करणार आहे. सेम कारण की ते अजून तर पोस्ट यायचाच आहे माझ्या. वेळ लागेल ह्या गोष्टीला. बरोबर आहे. सो बेसिकली मग मेन्सही होऊन जाईल तुमच्या आधी वेळेत. म्हणून मग आपण मेन्सच्या वेळेस जर ह्या क्लासरूमचा भाग व्हायचा असेल, तर आत्ता हे राहिलेले 29 दिवस बेस्ट ऑफ द बेस्ट वापरा. एकमेव सोल्युशन आहे. आत्तापर्यंत जे करत आले तेच केलं, तर आत्तापर्यंत जे भेटलं तेच भेटणार. वेगळं काहीतरी भेटायचं असेल तर वेगळं काहीतरी करावं लागेल. वेगळं हेच आहे की तुमच्या दिवसाची काळजी घ्या. ऑटोमॅटिक तुमचा दिवस तुमच्या रिझल्टची काळजी. ठीक आहे? ते थांबतो. थँक यू व्हेरी मच. उद्या तुम्हाला ऑफ आहे लक्षात घ्या. टार्गेट्सला कुठेच ऑफ नाहीये तुम्हाला. ठीक आहे. टार्गेट डे 3 होता आज. उद्या तुम्हाला मॉर्निंगला डे 4 येईल. सोबत डे 3, डे 4 आजसारखं संडेला तुमचा एक्स्ट्रा असेल. टाईम मी कन्व्हे करतो ग्रुपला. संडे असल्यामुळं त्याच्यामध्ये कदाचित अर्ली होऊ शकतं 1 वाजताच्या. जर हॉल खाली असेल तर मी सकाळी घेईल किंवा लेटही घेऊ शकतो संध्याकाळी 4 वाजता जर मला काम असेल तर. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी सॅटर्डेला संध्याकाळी किंवा संडेला मॉर्निंगला मेसेज ग्रुपला चेक करा वेळेचा. ठीक आहे. संडेला आपले काय अगेन 2 लेक्चर आहे. शांततेत ऐकत जा शेवटचा मुद्दा. कारण की कसं आहे काही जणांचे आज कॉल आले. व किती वाजता आहे आज आहे ना लेक्चर. बरोबर. तर हे चुकीचं आहे ना. मी जाताना ज्या इन्स्ट्रक्शन देतो त्यासाठी देतोय. ओके. तर संडेला आपलं आता 2 लेक्चर होतील डायरेक्टली. अगेन सोमवार, मंगळवार तुम्हाला सुट्टी असेल. बुधवारी पुन्हा 2 लेक्चर होतील. समजलं? त्यानंतर मी कंटिन्यू आहे मग. त्या प्रिलिम्स. थँक यू.